नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 165 आणि 166. जेव्हा एखादा मनुष्य गुरुवचनांवर अविश्वास दाखवतो, घुटमळतो, त्याला आत्मस्थितीचा लाभ होणे अशक्य. त्यात गुरूंचा अजिबात काहीच दोष नाही, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. गुरुवचनावर विश्वास ठेवल्याने, गुरुवचन म्हणजे कोणते? तेच आपले, दुसरे काहीच नाही. तू सध्या स्वतःला जे जे समजतो ते तू नाहीस, याचा स्पष्ट आणि प्रत्यक्ष बोध झाला की जे उरेल ते तू आहेस. हेच ते अत्यंत साधे, लक्षात राहू शकणारे, प्रभावी रामबाण असे गुरुवचन. तर गुरुवचनावर विश्वास ठेवल्याने उशीर आणि त्रास दोन्ही वाचतात. स्वतःला कमी लेखणारा मनुष्य स्वतःवर किंवा इतरावर विश्वास ठेवू शकत नाही, पण गुरु अशा मनुष्यातील अमर्याद संभावना ओळखतात. सध्या आपण साखरेची कांडी तोंडात ठेवून झोपलेल्या एखाद्या बालकासारखे आहोत. आपल्याला वाटते माझे जीवन ठीक चालले आहे, पण जरा निरखून पाहिले तर दुःखांची, यातनांची सार्वत्रिकता स्पष्ट दिसते. सफरिंग इज युनिव्हर्सल. असे फक्त आपल्याच बाबतीत घडते असे नाही. बँकेचे दिवाळे, जवळच्या नातेसंबंधातील प्रिय व्यक्तींचा मृत्यू, असाध्य आजारपण, अपंगत्व, आपल्यावर झालेला जीवघेणा हल्ला, पोटातील व्रण, अल्सर इत्यादीमुळे सर्वांचेच अल्पजीवी सुख प्रचंड हादरते. कारण हे असे आपले सुख बाह्य परिस्थितीवर अवलंबून आहे. माझे दुःख जसे, इतरांचे पण दुःख हे तसेच. असे मनापासून वाटले तर जगाच्या पाठीवरचा कुठलाही मनुष्य आपण एकटेच दुःख भोगतो म्हणून उदास किंवा निराश होणार नाही. उलट ते एकमेकांविषयी करुणेचा आणि शुभचिंतकाचाच भाव ठेवतील. आपले तथाकथित सुख म्हणजे दोन दुःखाच्या मधील एखाद्या फटीसारखे आहे. ती फट इतकी अरुंद आहे की आत्ताच उडणारे आनंदाचे कारंजे उडते ना उडतेच ती फट बंद होते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, बहुतेकांचे जीवन हे दुःख आणि वासना यांनीच चिरडलेले असते. खाटीकखान्याकडे हाकलल्या जाणाऱ्या मेंढरासारखे, कोकरांसारखे ते असते. कोकरांच्या आणि मेंढरांच्या लक्षात येत नाही. ते उड्या मारत मारत हुंदडतात, बागडतात, मादी मागे पण धावतात, पण तासभरातच त्यांची आतडी कातडी सोलून ओढून ताडून काढली जाते. आपण खरोखरच सुखी तरी आहोत काय, इतके तरी तपासा. श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला सांगतात, आपण खरोखरच सुखी तरी आहोत काय, इतके तरी निदान तपासा. मग ते मी कोण आहे, मी काय आहे, ते सर्व जाऊ द्या. आपले सुख हे बाह्य परिस्थितीवर अवलंबून आहे, म्हणून ते क्षणिक आहे. ते येता येताच संपते. जणू प्रीमॅच्युअर एक्झॅक्युलेशन सारखे. इतकेच जाणा, पण स्वस्थ राहा, स्वस्थ बसा, म्हणजे सुखाच्या मागे लागण्याची धावपळ तरी थांबेल. याचा स्पष्ट बोध म्हणजेच
अंतरंगातील सतत निर्हेतुकपणे वाहणाऱ्या आनंदाचा बोध. त्यातच डुबा. बाहेर येऊच नका. वैयक्तिक समाधान हे फारच फसवे असते. वैयक्तिक समाधान हे फारच फसवे असते. अशा आनंदाला तेथे मात्र जागा नाही. तुमचा भरलेला पेला प्रथम रिकामा करून स्वच्छ आणि चकचकीत करा. मग तो तुम्हाला जे नित्य नूतन आहे त्याने तो भरता येईल. भाग 166. जोपर्यंत आपण जगामध्ये गुंतलेलो असतो तोपर्यंत आपल्याला स्वतःविषयी खात्रीलायक माहिती मिळूच शकत नाही. म्हणून स्वतःला जाणण्यासाठी जगावरील लक्ष काढून ते आपल्या अगोदरच्या असणेपणाकडे वळवा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. आपण जगाचा नाश कधीच करू शकत नाही आणि त्याची जरुरी पण नाही. आपण फक्त इतकेच जाणले पाहिजे की जे जे आपण पाहतो ते मुळात तसे आहे तरी काय? याच्या मुळाशी काय आहे? याचा शोध घेतल्यावर सर्व जगाचा देखावा हा केवळ देखावाच राहील. तुम्हाला सुखदुःख, ताणतणाव देण्याची त्यांची क्षमताही राहणार नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, शोध घेतल्यावर जगाचा देखावा विरून जाईल आणि मूळ सद्वस्तू जशी आहे तशीच ती प्रकट होईल. आपल्याला जर घराबाहेर पडायचे असेल तर आपण ते घर जाळून मग त्यातून बाहेर पडू याची मुळीच गरज नाही. फक्त घरातून बाहेर पडा. फक्त घरातून बाहेर पडा. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी राहतो व हवे तेव्हा कुठेही जाऊ येऊ शकतो, तेव्हा ते ठिकाण तुरुंग कसे असेल? श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, म्हणून ज्ञानी माणसाला जाणीवेच्या आत बाहेर सहजपणे जाता येता येते. हे अतिशय महत्वाचे आहे. ज्ञानी माणसाला जाणीवेच्या आत व बाहेर सहजपणे जाता येते. मग ते जग त्याला तुरुंग कसा असेल? तुम्ही जे पाहता ते तुमच्यापेक्षा वेगळे नाही. तुम्ही जे पाहता ते तुमच्यापेक्षा वेगळे नाही. त्याला तुम्ही हवे ते म्हणा. वस्तुस्थिती मात्र त्यामुळे मुळीच बदलणार नाही. तुमचाच प्रकाश फिल्ममधून बाहेर पडतो आणि चित्रित दृश्ये तो प्रकाशच पडद्यावर प्रक्षेपित करतो, रंगवतो, त्यांना आकर्षक करतो. म्हणून तुम्ही जे जे पाहता, ऐकता, चाखता, स्पर्श करता, गंध घेता ते तुमच्यापेक्षा वेगळे नाही. कारण त्यांना प्रकाशित करणारे प्रकाश म्हणून अगोदरच्या असणेपणाच्या रूपात तुम्हीच आहात. जीवन अतिशय सर्जनशील असते. सूक्ष्म बीजांचेच कालांतराने अरण्य होते. अरण्ये कालांतराने बीजावस्थेत जातात व ही प्रक्रिया अस्तित्वाच्या अतिशय महत्वाच्या प्रेरणेचे रक्षण आणि नियमन करते. ही प्रक्रिया एखाद्या अरण्य रक्षकासारखी म्हणजे फॉरेस्ट गार्ड सारखी असते. म्हणून जीवनाकडे फक्त लक्ष द्या. त्याला आज्ञा मुळीच करू नका. जीवन विनासायास नैसर्गिकपणे सर्व अडथळे पार करीत प्रवाहित होतच आहे आणि होतच राहणार. चैतन्य हे एखाद्या खेळाडूसारखे असते. त्याला मार्गी आलेल्या अडथळ्यावर मात करणे आवडते. त्यामुळे मुळात आपण हेच चैतन्य असल्यामुळे आपल्यालाही अडथळ्यावर मात करावी लागेल आणि त्यामुळे मात्र आपले स्वरूप ज्ञान जास्त खोल आणि जास्त व्यापक होईल. एकदा श्री निसर्गदत्त महाराजांना विचारण्यात आले की, तुम्ही म्हणता मुक्ती ही गलबतभर कापसाच्या गंजीत पडलेल्या अग्नीच्या एखाद्या लहानशा ठिणगीप्रमाणे आहे. प्रथम ती कळली जरी नाही तरी ती केव्हा ना केव्हा गलबताला भयंकर आगीत रूपांतरित करणार म्हणजे करणारच. तशी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर मग ती आताच प्राप्त करणे तुमच्याच हाती आहे. म्हणजे तुम्हाला ती प्राप्तच आहे हे ओळखणे आहे.
मग कुणी प्रश्न असा विचारेल, तर मग जगात मुक्त पुरुष म्हणजे सुखी समाधानी पुरुष इतके कमी का? यावर श्री महाराज म्हणाले, अहो जंगलामध्ये ठराविक वेळी काही झाडेच बहरलेली असतात, तरी पण केव्हा ना केव्हा इतर झाडांची पण बहरण्याची वेळ येणारच असते. कधी ना कधी तुमचा शारीरिक मानसिक जोम संपेल. निराशेच्या दुःखांच्या यातनेच्या ग्रहतेत तुम्ही अडकाल. मग तुम्ही स्वतःची माहिती मिळवण्याच्या मागे लागाल. मगच तुम्ही खऱ्या अर्थाने योग्य व्हाल. म्हणून आत्ताच जागे व्हा. झालं एक पटकन झालं बाबा. आता हे पहिले बंद करावं आपण. याला बघ त्याच्यात बरोबर नाही.